आम्हाला बी कवाच काही कळवलं नाही. त्यांचा इशे नको इथं. आब्याला सायकल घ्यायची होती म्हणून आलो होतो. ते आपांनी जे तुम्हाला पैसे दिलं होतं ना, म्हणलं ते माघारी घ्यावं. पायीचंच कमी पडत होतं. पोराव, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. नाही म्हणजे आपाचा इशे बी नको म्हणताय आणि त्यांनी दिलेलं पैसे बी मागताय, ते काही समजलं नाही मला. ऐका, तुम्ही आपलं ते पैसे द्या म्हणजे आम्ही निघायला. बरं, पैसे द्यायला काही हरकत नाही. पण दाद्या, पण आपण ज्या वावरात उभा आहे हे वावर सोडवायला आपण 10,000 रुपये दिलं होतं मला. त्यांच्याकडे बी तेवढंच होतं म्हणून समज दिलं आणि गेला. वावर सोडवलं, पण गरिबीची साडेसाती काही सुटली नाही. आता एक वावर कसतोय आणि कसा बसा संसार चालवतोय. रोख पैसे कुठून येणार? आणि घरातलं धनधान्य एकावं म्हणलं तर खायलाच पुरणं, तर इकू कसं? म्हणजे तात्या आत्ता खरंच पैसा नाही तोय? नाही नाही, असं कसं? असं मोकळ्या हाताने जाऊ दिलं होय मी तुम्हाला? अरे पोरावो, तुमच्या आप्पाचं लय उपकार आहेत माझ्यावर. माझ्या वाईट काळात आप्पा कामाला आल्यात, आणि आता तुम्हाला गरज आहे म्हणल्यावर तुम्हाला मोकळ्या हाताने जाऊ दिलं होय. तुम्ही एक काम करा, आज रातच्याला इथं राहा आणि उद्या सकाळच्याला पैसे घेऊनच जा. एका रात्रीत कुठनं उभं करणार एवढं पैसा? त्याची नका काळजी करू तुम्ही, मी करतो ना काय बी. नाही काका, आधी पैसे कसं गोळा करणार आहे ते सांगा, मगच आम्ही थांबतो. आभ्या, तुम्ही काय करणार आहे? आपण जे वावर वाचवलं तेच घाण ठेवून पैसे आणणार, नाहीतरी आम्हा ते घसणे कितीच लागतंय आणि एक आर्ट बी कवा भाव साळत जाते.